आज मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती घटना माझ्या काकांच्या मित्राबरोबर घडलेली आहे आणि ही गोष्ट माझ्या काकांनीच आम्हाला सांगितली आहे. माझे काका पुण्याला राहायला होते. तेव्हा त्यांचा अविनाश म्हणून एक मित्र होता. तेही काकांच्या कंपनीत एकत्रच काम करायचे. काकांची व त्यांची खूप चांगली मैत्री होती. त्यांची जॉब शिफ्ट डे आणि नाईटलाही असायची. एकदा त्यांची नाईट शिफ्ट चालू होती तेव्हा माझ्या काकांचे मित्र अविनाश यांना त्यांच्या घरून फोन आला की त्यांच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे व त्यांना लवकरात लवकर घरी बोलावले होते. कंपनीच्या ठिकाणापासून त्यांचं घर खूप लांब होतं व रात्री झाल्यामुळे घराकडे जाण्यासाठी त्यांना एखादे वाहन मिळणेही मुश्किल होते. त्यांना खूप टेन्शन आले होते. त्यांना त्यांच्या वडिलांची खूप काळजी वाटू लागली. मग तेव्हा माझ्या काकांनी त्यांना स्वतःची बाईक दिली व लवकर निघण्यास सांगितले. अविनाशनी त्यांचे आभार मानले व बाईक घेऊन ते निघाले. सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. त्यांचं गाव खूप लांब होतं. त्यामुळे त्यांनी रस्त्यात लागणाऱ्या एका शॉर्टकट मार्गाने जायचं ठरवलं आणि तो मार्ग जंगलातून जात होता. अविनाश त्या जंगलाच्या मार्गाने निघाले. आजूबाजूला लहान मोठी झाडे होती. त्यात मिट्ट काळोख व सगळीकडे भयान शांतता पसरली होती. बाईकच्या मोटारचा आवाज ती शांतता चिरत जात होता व हेडलाईटचा उजेड तो अंधार जमेल तेवढा बाजूला सारत पुढे जात होता. अविनाश काका वेगात बाईक चालवण्याचा प्रयत्न करत होते. तोच अचानकच बाईक बंद पडली. हेडलाईट बंद झाल्याने चारही बाजूंनी काळोखाने त्यांना घेरलं होतं. जंगलात असल्याने त्यांना आणखीनच भीती वाटू लागली. तरीही मनाचा हिय्या करून त्यांनी बाईक काही अंतर पुढे चालवत आणली. तोच त्यांना दूरवर किंचित उजेड दिसू लागला. तिथे कुणीतरी भेटेल असं त्यांना वाटलं व ते हळूहळू चालत त्या ठिकाणी पोहोचले. तिथे एक तंबू ठोकलेला होता व त्या तंबूच्या बाहेर काही माणसं शेकोटी पेटवून शेकोटी करत बसलेले त्यांना दिसले. अविनाश काकांना जरा बरं वाटलं की कुणीतरी माणसं तरी भेटली या जंगलात. मग ते त्यांच्याजवळ गेले व आपला प्रॉब्लेम त्यांना सांगितला. तर त्या लोकांनी अविनाश काकांना तिथे बसायला सांगितले. मग अविनाश काकाही त्यांच्याबरोबर तिथे बसले. काही वेळानंतर ते लोक अविनाश काकांना म्हणाले, तुम्ही तंबूच्या आत जाऊन झोपा, आम्ही जागतो इथे. मग अविनाश काका आत तंबूत गेले तर तिथे एक खाट होती. अविनाश काका त्यावर जाऊन झोपले. त्यानंतर रात्री साधारण 3च्या सुमारास त्यांना जाग आली. बाहेर त्यांना त्या लोकांचा मोठमोठ्याने हसण्याचा आवाज आला. ते मोठमोठ्याने काहीतरी बोलत होते. एवढ्या रात्री ते लोक मोठमोठ्याने का हसतायत ते पाहण्यासाठी अविनाश काकांनी हळूच तंबूचा पडदा किंचित बाजूला सारला. तर ते लोक शांत बसलेले होते. कुणीच कुणाशी काही बोलत नव्हते. पण ते लोक मात्र त्यांचे पाय त्या शेकोटीत ठेवून बसले होते. ते दृश्य पाहून अविनाश काका खूप घाबरले. त्यांना दरदरून घाम फुटला व ते थरथर कापू लागले. तिथून निघून जाण्यासाठी ते मार्ग शोधू लागले. इतक्यातच त्यांना मागून एक आवाज आला व त्यांनी मागे येऊन पाहिले तर मागे त्या खाटेवर एक विचित्र म्हातारी बाई बसलेली होती व तिने तिचं मुंडकं स्वतःच्या मांडीवर ठेवलं होतं. ते मुंडकं जळालेलं होतं तरी ते अविनाश काकांकडे पाहून हसत होतं. तो सगळा प्रकार पाहून भीतीने अविनाश काकांना भोवळ आली व ते तेथेच बेशुद्ध पडले. सकाळी जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते तिथेच एका झाडाखाली झोपलेले होते व जवळच बंद पडलेली बाईकही त्यांना दिसली. त्यांना काहीच कळेनासे झाले की रात्री जे त्यांनी पाहिलं ते स्वप्न होतं की खरं. इतक्यातच त्यांना एक माणूस दिसला जो तिथे लाकडे गोळा करण्यासाठी आला होता. मग अविनाश काका त्याच्या जवळ गेले व त्याला रात्रीचा सगळा प्रकार एका दमात सांगून टाकला. मग तो माणूस म्हणाला की फार वर्षांपूर्वी या ठिकाणी एका भटक्या जमातीच्या लोकांचा तंबू जळून खाक झाला होता व त्यात त्या तंबूतील सर्व माणसांचाही जळून मृत्यू झाला होता. आणि हे फक्त त्यांच्याच बाबतीत नाही
तर रात्रीच्या वेळी चुकून इथून जाणाऱ्या अनेक लोकांना हा भयानक अनुभव आलेला होता. मग अविनाश काकांनी त्याला ती बंद पडलेली बाईक दाखवली, तर त्या माणसाने लगेचच ती बाईक त्यांना चालू करून दाखवली. बाईक पटकन स्टार्टही झाली. हे पाहून अविनाश काकांना आश्चर्य वाटले. तर तो माणूस म्हणाला की बाईकला काहीच झालेलं नाहीये. कदाचित काल अमावस्या असल्यामुळे हा प्रकार घडला असावा. त्यानंतर अविनाश काका घाईघाईने घरी आले. तोपर्यंत त्यांच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. पण अविनाश काकांना मात्र सणकून ताप भरला होता. तेव्हापासून त्यांनी मनाशी पक्क केलं की काही झालं तरी पुन्हा कधीच चुकूनही जंगलाच्या वाटेने जायचं नाही. साल 1989. नेहमीप्रमाणे दत्तू रामेश्वर शहरातील आपल्या कंपनीतील काम संपवून तेथून 7 किलोमीटर असलेल्या आपल्या शिंदेवाडी या छोट्याशा खेडेगावाकडे घरी जाण्यासाठी निघाला होता. मात्र आज मित्र अशोक काही कामानिमित्त लवकरच कंपनीतून घरचा फोन आल्यामुळे अशोकचे राहिलेले काम दत्तूलाच पाहावे लागले आणि त्यामुळे दत्तूला नेहमीपेक्षा तब्बल 3 तास कंपनीतून घरी जाण्यासाठी उशीर झाला. तशी तर दत्तूची ड्युटी सकाळी 9 ते 6 अशी होती, पण आज अशोकच्या जाण्याने दत्तूला रात्रीचे तब्बल 9 वाजले. दत्तू आपली टिफिनची बॅग घेऊन कंपनीच्या बाहेर आला. आज उशीर झाल्याने अंधार पडला होता. काळोखात सायकल स्टँड अदृश्य झाले. दत्तूने सहज आपल्या मनगटी घड्याळात पाहिले. रात्रीचे 9:05 झालेत. दत्तूने तोंडातल्या तोंडात अशोकला एक सनसनीत शिवी हासडली. पुढच्या क्षणी दत्तूच्या डोक्यात विचार आला, अशोकचं आज काम केलंय म्हणून आपण त्याला शिवा देतोय. नेहमी आपले काम तो करतोच की, असेल काही अडचण, जाऊ दे असा विचार करून तो स्टँडकडे झपाझप पावले टाकत निघाला. सायकलला चावी लावली आणि सायकल घेऊन कंपनीच्या गेटबाहेर पडला. आता इथून 7 किमीवर त्याचे शिंदेवाडी गाव होते. शहराच्या 4 किमी असलेल्या शिवाजी महाराज रोडवरून उजवीकडे गेल्यावर 3 किमीचा खडतर आणि पाऊलवाट असल्यासारखा, ज्याने कधी डांबर काय असते ते पाहिलेच नाही असा रस्ता शिंदेवाडीकडे जात होता. शिंदेवाडी फाटा असा मध्यमाकाराचा फलक त्या वळणावर कधी कोणी लावला होता कोण जाणे. काळानुरूप आणि रोज उडणाऱ्या धुळीने त्याचा अवतार झाला होता का कुणास ठाऊक, पण त्या फलकावर नजर पडता क्षणी दत्तूच्या काळजात धस झालं. एक अनामिक भीतीची लहर येऊन त्याच्या अंगावर सरसर काटे उभे राहिले. त्यालाच कळाले नाही की रोज पाहण्यात असलेला हा फलक पाहून आपल्याला अचानकच भीती का वाटून गेली. त्याने मान वळवली आणि विचार करतच तो फाट्यावरून शिंदेवाडीकडे वळला. तसा हा रस्ता दत्तूच्या लहानपणापासूनच ओळखीचा. त्याला आठवते त्याप्रमाणे वयाच्या 8 ते 9 वर्षांचा असल्यापासून तो या रस्त्यावरून प्रवास करत होता. लहानपणी दर मंगळवारी बाजाराच्या दिवशी त्याला चालत किंवा कधी वडिलांच्या सायकलीवर रामेश्वर या बाजाराच्या गावी यावे लागे. पण आता अलीकडे 4 वर्षांपासून शहरातील कंपनीत नोकरी लागल्याने तेव्हापासून तर दत्तू रोजच या रस्त्याने ये जा करत होता. आपण तर रोजच या रस्त्याने येत जात असतो, तरीसुद्धा आपल्याला आज का बरं भीती वाटते असा विचार करत दत्तूने सायकलचा पेडल मारला. फाट्यापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या आपल्या मित्राच्या पानटपरीवर दत्तू नेहमीच्या सवयीप्रमाणे तंबाखू खाण्यासाठी थांबला. काय दत्तू शेठ, आज लय उशीर केला, टपरीवरचा रामभाऊ दत्तूला म्हणाला. काय नाही रामभाऊ, मित्राने काशी केली म्हणून थांबावं लागलं थोडा वेळ, दत्तू म्हणाला. थोडा उशीर? अहो दत्तू शेठ, रात्रीचे 9:30 वाजल्याती. ही बघा, मी टपरी बंदच करत होतो, तेवढ्यातच तुम्ही दिसलासा असं म्हणून रामभाऊने टपरीचे दार लावले. अहो रामभाऊ, असं काय करताय, तंबाखू द्या की. हाय की, देतो की असं म्हणत रामभाऊंनी स्वतःसाठी ठेवलेल्या त्या 2 पुडीतील एक पुडी दत्तूच्या हातावर ठेवली. दत्तू तंबाखू मोड लागला. दत्तू शेठ, निघू का मी बी? काय की बारकं पोर लय तापाने फनफनलंय. आज अमुषा आहे,
तेव्हा म्हणलं पोरावरनं उतारा टाकावा. निघतो मी, आणि तुम्ही बी जरा हुशारीने जा. नाही म्हणजे डोंगराच्याकडची वाट, आणि त्यात ते सुरुबाचं वळण, आणि त्यात आमुषा, असं म्हणून रामभाऊ आपल्या वाटेला लागला. दत्तूला आज अमावस्या आहे हे माहीतच नव्हते. माहिती असते तर तो कंपनीत इतका वेळ थांबला नसता. त्याला परत थोडी भीती वाटली, पण करता काय, घरी तर जायलाच पाहिजे, आणि उशीर झाल्याने एखादी गाडी पण भेटण्याची शक्यता कमीच होती, जेणेकरून सायकल एखाद्या वस्तीला लावून जाता आलं असतं. आणि त्यात अमावस्या असल्याने चंद्राचा दूरपर्यंत संबंध नव्हता. चांदण्यांचाच काय तो प्रकाश, नाही तर संपूर्ण काळोखच. त्यात रामभाऊने अमावस्येसोबत सुरुबाच्या वळणाचा उल्लेख करून दत्तूच्या भीतीत आणखीन भर घातली. काय होतं सुरुबाचं वळण? असं काय होतं त्या वळणात, ज्याबद्दल दत्तूला भीती वाटत होती? दत्तू निघाला. पेडल मारता मारता दत्तूच्या मनात सुरुबाच्या वळणासंबंधी घडून गेलेल्या त्या विचित्र आणि भयावह आठवणी जागृत होऊ लागल्या. खरं तर सुरुबाचं वळण, त्या वळणाला अलीकडे 6 ते 7 वर्षांपूर्वीच नाव पडले. त्याला आठवलं, थंडीचे दिवस होते आणि त्याच्या आसपासच्या गावात दरोडेखोर आणि चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्या काळी जाणत्या लोकांनी आणि पोलीस पाटलांनी गावातल्या तरुण पोरांची बैठक घेऊन रोज रात्री गस्त घालण्याची जबाबदारी त्या तरुण पोरांवर सोपवली. त्याप्रमाणे 2 टीम करून ती पोरं रोज एक टीम याप्रमाणे गस्त घालत होते. एक दिवशी दत्तू व त्याची टीम गावातील गस्त घालून थोडा आराम करावा व थंडी वाजत असल्याने शेक घ्यावा म्हणून शेकोटी करून रात्रीच्या सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास गावच्या मुख्य चौकात शेक घेत गप्पा मारत बसले होते. इतक्यातच एक अँबॅसिडर गाडी भरधाव वेगाने येऊन करकचून ब्रेक दाबून त्यांच्या 50 मीटर अंतरावर समोर थांबली. सर्वांचंच लक्ष त्या गाडीकडे गेलं. सर्वांना आश्चर्य वाटलं. कोण असेल बरं? सर्वांच्याच मनात एक प्रश्न निर्माण झाला. गाडी जशी थांबली तशीच बंद पडली होती. त्यातून कोणतीही हालचाल होत नव्हती. बाल्या, भीमा, मया, पिंट्या, धनू आणि दत्तूही सगळेजण त्या गाडीजवळ जाऊन बघू लागले. बघतात तर गावातीलच सुरेश नावाचा पोरगा, ज्याला गावात सगळे सुरबा म्हणायचे, तो ड्रायव्हर सीटवर बेशुद्ध अवस्थेत स्टेअरिंगवर डोके ठेवून पडला होता. त्याच्या शेजारी त्याचा मुंबईचा मेहुणा रणजित, तोही जवळपास त्याच अवस्थेत पडला होता. फरक एवढाच की सुरबा जिवंत होता आणि रणजित मृतावस्थेत. सुरबा 5-1 वर्षांपूर्वी मुंबईला एका फॅक्टरीत मॅनेजरच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामाला लागला. त्या मॅनेजरचीच ही गाडी होती. सगळ्यांनी मिळून त्या दोघांनाही गाडीबाहेर काढले. कोणालाच काय झालंय हे कळायला मार्ग नव्हता. गावातील प्रतिष्ठित व मोठ्या माणसांना कळवण्यात आलं. त्याचप्रमाणे सुरबाच्या घरी देखील निरोप गेला. सुरबाच्या घरच्यांवर तर आकाशच कोसळले. आत्ता 4 दिवसांपूर्वी सुरबा बाप झाला होता आणि तो मेहुण्याला घेऊन मुलाला बघायला गावाला आला होता. आणि हे असं झालं. पण सुरबा फक्त बेशुद्ध होता. रणजित गेला होता. तातडीनं सुरबाला जवळच्याच सरकारी दवाखान्यात हलवण्यात आलं. आता तोच सांगणार होता त्यांच्याबरोबर काय घडलंय. दुसऱ्या दिवशी दुपारी सुरबा शुद्धीवर आला. सारं गाव त्याला भेटण्यासाठी आतुर होतं. प्रत्येकाला काल त्यांच्याबरोबर काय घडलं हे जाणण्याचीच इच्छा होती. पण डॉक्टर साहेबांनी काही ठराविक लोकांनाच भेटण्याची परवानगी दिली, कारण अजूनही सुरबाची तब्येत धोक्याच्या बाहेर नव्हती. केव्हाही काही होऊ शकत होतं. म्हणून गावचे सरपंच, पोलीस पाटील, मया आणि दत्तू एवढेच निघाले. सुरबाची आई त्याला पेल्याने पाणी पाजत होती. त्याला धाप लागत होती. थोड्या वेळाने सुरबा बोलू लागला. त्या दिवशी त्याला मुलगा झाल्याचा गावावरून निरोप आला. खूप खुश होता तो. त्याने ही बातमी कंपनीतील सगळ्या सहकारी मित्रांना सांगितली होती. 2 दिवस गावाला जाण्यासाठी मॅनेजर साहेबांची परवानगी घेण्यासाठी तो मॅनेजर साहेबांकडे गेल्यावर साहेबांनी देखील त्याचे विशेष अभिनंदन केले आणि वरून कंपनीची गाडी नेण्यासाठी देखील त्यांनी परवानगी दिली. आता सुरबा आपल्या लाडक्या मेहुण्याला, रणजितला सुद्धा बरोबर घेऊन गावाला जाणार होता.
मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिकमधून 3 तास वाट काढत कसेबसे ते दोघे एकदाचे मुंबई बेंगलोर हायवेला लागले. आता इथून पुढे 5 तासाचा प्रवास करावा लागणार होता रामेश्वरला पोहोचायला. त्यानंतर अर्धा ते पाऊण तासात शिंदेवाडी गाव. सुरभाने घड्याळात पाहिलं. संध्याकाळचे 6:30 होत आले होते. दुपारी खूप वेळ खाल्ला या मुंबईच्या ट्रॅफिकने. सुरभा काहीसा अस्वस्थ होत रणजितला म्हणाला, आपल्याला काही करून 12च्या आत सोंडक पार करायचे आणि वेळ कमी आहे. सुरभा म्हणाला, सोंडक? हे काय आहे दाजी? रणजितला सुरभा सांगू लागला, हे बघ, इथून साधारण 250 किलोमीटरवर रामेश्वर आणि तिथून उजवीकडे शिंदेवाडी फाटा फुटतो. फाट्यावरून साधारण 4 किलोमीटरवर आमचं गाव शिंदेवाडी. फाट्यापासून शिंदेवाडीपर्यंत सगळा डोंगराच्या कडेने रस्ता, म्हणजे म्हातोबाचा डोंगर आणि त्यालाच खेटून हेमाडपंथी गुहेचा डोंगर. अशी 2 डोंगर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला दाट अरण्य आणि त्या दोघांच्या मधूनच शिंदेवाडीला जायला रस्ता. त्याच रस्त्याने आपण आता जाणार आहोत. शिंदेवाडीच्या अलीकडे 2.5 किलोमीटरवर म्हातोबाचा आणि गुहेचा हे दोन्ही डोंगर जिथे भिडतात त्यांच्यामधून रस्त्यापर्यंत एक वरून खाली निमुळती होत आलेली उभी टेकडी आहे. त्या टेकडीचा आकार वरून खाली आल्याने हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो. त्यालाच गावकरी सोंडक म्हणतात. ते सोंडक मध्ये आल्याने रस्त्याला वळण आले आहे. सोंडक पार केलं की डोंगर एका बाजूला राहतात आणि दूरवर समोर गावातल्या काळूबाईच्या मंदिराचा कळस दिसतो. पण दाजी, त्या सोंडक्याला 12च्या आत पार करायचं असं का म्हणला तुम्ही? रणजितने विचारलं. तुला विश्वास बसणार नाही रणजित, अशा अनेक घटना त्या सोंडक्याजवळ घडल्या आहेत आणि आपल्यासोबत पण तेच घडू नये म्हणून मला थोडी काळजी वाटते. जाऊ दे, सांगेन उद्या सकाळी, सुरभा रणजितला सांगत होता. पण सुरभाला काय माहिती की रणजित उद्याची सकाळ बघणारच नाही म्हणून. दाजींनाच काळजी वाटते हे ऐकून रणजित पण थोडासा अस्वस्थ झाला. रामेश्वरच्या अलीकडे 40 किलोमीटरवर अचानकच सुरभाने गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. शबनम बार असा शेजारचा बोर्ड पाहून रणजित काय ते समजला. काय राव दाजी, मला घाबरवून स्वतः पार्टीच्या मूडमध्ये दिसताय, असं म्हणून रणजित जोरात हसला. भीती घालवण्यासाठीच थांबलोय, तुझी आणि माझी. हे घे पैसे आणि जाऊन पटकन 2 चिल्ड बियर घेऊन ये, असं म्हणून सुरभाने पाकिटातून पैसे काढून रणजितच्या हातावर ठेवले. रणजित बियर आणायला निघून गेला. तो येईपर्यंत काय करावे असे म्हणून सुरभाने पाकिटातून एक सिगारेट काढून शिलगावली आणि एक जोरदार कश घेऊन तोंडातून धुराची पांढरशुभ्र वलय काढत सहजच त्याचे लक्ष आपल्या मनगटी घड्याळाकडे गेले आणि सरकन एक भीतीची थंड लहर त्याच्या अंगावरून सरकत गेली. रात्रीचे 11:15 वाजत होते, म्हणजे काही केलं तरी 12च्या आत सोंडक्याला पार करता येणार नव्हतं. त्याने विचार केला, रामेश्वरलाच एखाद्या धर्मशाळेत आजची रात्र काढली तर. पण परत विचार आला, रणजित पहिल्यांदाच आपल्या गावी आलाय आणि आपण घाबरून रामेश्वरला राहिलो तर तो आपल्याला काय समजेल, असा विचार करून त्याने रामेश्वरला राहण्याचा विचार मनातून काढून टाकला. सिगारेटचे थुटूक काचेतून बाहेर फेकले. इतक्यातच गाडीच्या दरवाजाच्या आवाजाने त्याची विचारमालिका तुटली. सुरभाने गाडी स्टार्ट केली व तो रस्त्याला लागला. रणजितने 2 बाटल्यांची बूच उघडली आणि एक बाटली सिप मारण्यासाठी सुरभा अधूनमधून त्याच्या हातातून घेणार होता. बियर संपवता संपवता दोघे कधी रामेश्वरला येऊन शिंदेवाडी फाट्याजवळ येऊन थांबले हे दोघांनाही कळाले नाही. बियरमुळे फुल झालेली आपली टाकी खाली करण्यासाठी दोघेही गाडीतून बाहेर आले. रणजित आणि सुरभा दोघेही लघुशंका करून पुन्हा गाडीत बसले. आता समोर शिंदेवाडीकडे जाणारा रहस्यमय सुनसान रस्ता होता. पोटात बियर गेल्याने दोघेही थोडे निर्धास्त होते आणि सुरभाने गाडीचा स्टार्टर मारला. साधारणतः 2 किलोमीटर नंतर रस्त्याकडेला म्हातोबाचा डोंगर सुरू झाला. एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे निबिड अरण्य. गाडीच्या आवाजाव्यतिरिक्त कसलाही आवाज नाही. निर्मनुष्य रस्ता.
गाडीचा फ्लॅशलाईट सोडला तर अंगावर काटा आणणारा गोड काळोख. गाडीत कोणीच काही बोलत नव्हते. एवढेसे अंतरही हजारो मैलाप्रमाणे वाटत होते. साधारणतः 1 किलोमीटरवर सोंडकं असतानाच सुरभाने गाडीचा वेग वाढवला आणि इतक्यातच समोर रस्त्याच्या कडेला शाळेत 1ली 2रीला असणाऱ्या मुलाच्या वया एवढे साधारणतः 6 ते 7 वर्षांचे एक मूल अर्धनग्न अवस्थेत त्यांना थांबवण्याची खूण करताना दिसले. दोघेही अचंबित नजरेने त्या मळकट मुलाकडे पाहतच होते आणि पाहत पाहतच त्याच्या पुढून निघून गेले आणि एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. एवढ्या रात्री काळ्याकुट्ट अंधारात कोणाचं मूल तिथं थांबलं असेल दाजी? रणजित सुरभाकडे पाहून विचारू लागला. इतक्यातच, ओ थांबा, मला पण घेऊन चला ना, असा आवाज रणजितला खिडकीच्या बाहेरून आला. तसे रणजितने आपल्या डाव्या बाजूला खिडकीतून बाहेर बघितले आणि तो बघतच राहिला. त्याची मती गुंग झाली. बाहेरून तेच पोरगं रणजितला आवाज देत देत गाडीच्या बरोबरीने खिडकीच्या शेजारून रस्त्याच्या कडेने पळत होतं. रणजितने एकदा त्याच्याकडे पाहिले आणि परत सुरभाकडे पाहिले आणि दोघांनी एकदम गाडीच्या स्पीडोमीटरकडे पाहिले. काटा 50 किलोमीटर प्रति तास असा दाखवत होता. दोघेही हैराण झाले. काय चाललंय हे लक्षात यायला सुरभाला वेळ लागला नाही, पण रणजितची अवस्था खूपच वाईट झाली. सुरभाने एक्सेलेटर करकचून दाबला. आता गाडीचा वेग जवळजवळ 80वर गेला. तरी ते मूल गाडीबरोबर धावत होते. थांबा, मलाही घेऊन चला, असे म्हणत होते आणि अचानकच ते मूल दिसेनासे झाले. त्याचा आवाज बंद झाला. रणजितची छाती धाप लागल्याने खालीवर होत होती. त्याचा रक्तदाब वाढला होता. डोळे झाकून निश्वास सोडणार. इतक्यातच मांडीवर जड काय लागते ते बघायला त्याने डोळे उघडले आणि तेच मूल आपल्या मांडीवर बसलेले बघून त्याच्या तोंडून एक आर्त किंकाळी निघाली. ती शेवटचीच. शेजारी बसलेला सुरभा काही कळण्याच्या पलीकडे गेला होता. किंकाळी फोडून शांत झालेला आपला मेवणा रणजित ह्याच्याबरोबर काय झाले, ते मूल तिथे आहे की नाही याचे भानसुद्धा त्याला राहिले नव्हते. काही करून आपल्याला फक्त आता सोंडक ओलांडून पलीकडे जायचे आणि आपल्या गावात पोचायचे, एवढंच त्याचा आत्मा त्याच्याकडून करून घेत होता. कसाबसा तो आपल्या गावातील चौकात पोहोचला. आपल्या गावातील मुलांना पाहून त्याने अंग टाकले.